वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. संतांच्या दर्शनात काय फलश्रुती आहे? तुकोबारा सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात स्पष्ट करतात. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. दर्शने ताप जाती, दर्शने विश्रांती. संतांच्या दर्शनाने ताप जातात आणि जीवनात विश्रांती प्राप्त होते. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे. मुखे अमृताचे वाणे देह देवाचे कारणी. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. मुखे अमृताचे वाणे देह देवाचे कारणी. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. मुखे अमृताचे वाणे देह देवाचे कारणी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांजिया. चांद्रकृपादाने कथेचा विस्तार. चांद्रकृपादाने कथेचा विस्तार. महाराज सद्गुरुदास तुझा. काय माझी वाणी मानेल संतांसी. रंजाऊ चित्तासे अपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां. संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादेन. प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणीयता. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे. मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणे. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे प्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. देवाचे उत्सव संपन्न करण्यामध्ये जी फलश्रुती आहे तीच संतांचे महोत्सव संपन्न करण्यामध्ये देखील आहे. इतरत्र फक्त देवाची उपासना आहे, देवाची भक्ती आहे. परंतु आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संतांचीही भक्ती आहे. नव्हे नव्हे देवाच्या भक्तीपेक्षा संतांच्या भक्तीला अधिक महत्व दिलेलं आहे. आणि हे महत्व देवाने देखील स्पष्ट केलेलं आहे. हे देवाचंच मनोगत आहे. भगवान म्हणतात माझी भक्ती करण्यापेक्षा माझ्या भक्तांची जो भक्ती करतो तोच खरा मी भक्त समजतो. केवळ माझी भक्ती करतो आहे आणि माझ्या भक्तांची जर भक्ती करत नसेल तर ती माझी भक्ती मी मानायला तयार नाही. अवघा भार वाटे देवा संत सेवा न घडता. संतांची सेवा जर घडत नसेल तर देवाची केलेली सेवा देवालाही भार वाटते. अवघा भार वाटे देवा. आणि संतांची जर सेवा केली आणि देवाची केली नाही तर देवाला ती उत्तम वाटते. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. म्हणून संतांची सेवा संतांची भक्ती ही देवाला विशेषत्वाने अशी मान्य आहे. मी मगाशी बोलून गेलो की आपली भक्ती करण्यापेक्षा भक्तांची भक्ती जे करतात त्यांनाच खरे भक्त भगवान मानतात. आत्मपुराणामध्ये म्हटलेलं आहे ये मे भक्त जना पार्थ न मे भक्ताश्च ते जनाः. मत भक्तानां तु ये भक्ताः ते मे भक्त तमामताः. माझे जे भक्त आहेत ए मे भक्त जना पार्थ न मे भक्ताश्च ते जनाः.
ते जना मे भक्ता न, जे केवळ माझीच भक्ती करतात ते लोक माझे खरे भक्तच मानायला मी तयार नाही, भगवान म्हणतात. मग खरे तुझे भक्त कोण? मत भक्तानाम तुये भक्ता, परंतु माझ्या भक्तांचे जे भक्त आहेत ते मे भक्त तमामता, तेच मी सर्वात श्रेष्ठ भक्त असं म्हणतो, असं भगवान म्हणतायत. म्हणून भक्तांची केलेली भक्ती हीच देवाला विशेषत्वाने मान्य अशी आहे. म्हणून त्या दृष्टीने महाराजांचा हा जो पुण्यतिथी महोत्सव आपण संपन्न करतो, हा देवाला अधिक पटीने आवडणारा असा आहे. विठ्ठल हो, त्या दृष्टीने सेवा असल्यामुळे संतांचंच काय महत्व सांगावं, संतांचं अलौकिक जीवन कसं असतं हे समजावं, या उद्देशाने हा अभंग मी सेवेला घेतलेला आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे मुखी अमृताचे वाणी देह देवाचे कारणी, या अभंगातून तुकोबाराय संतांच्या अलौकिक जीवनाचं दर्शन घडवितात. आणि अशा संतांचं दर्शन घडल्यानंतर आपल्या जीवनात काय क्रांती घडेल हेही स्पष्ट करतात. त्या दर्शनाची सफलताही प्रगट करतायत. संतांचं अलौकिक जीवन आहे. दही आहे दही महाराज, दह्यातूनच ताक निघतं आणि दह्यातूनच लोणी निघतं. लोणी आणि ताक या दोघाची उत्पत्ती दह्यातूनच आहे. मग लोणी आणि ताक एका किमतीत मागितलं तर चालेल का? तुकोबाराय म्हणतात नाही, हे उचित नाही. एका मोले दोन्ही मागो न, एका मोले दोन्ही दह्याचे अंगे निघेता कलोनी, दह्याचे अंगे निघेता कलोणी, एका मोले दोन्ही मागो न, एका तुकोबाराय म्हणतात दह्याच्या अंगातूनच लोणी निघतं आणि दह्याच्या अंगातूनच ताक निघतं. दोघांची उत्पत्ती दह्यातूनच आहे. मग एका किमतीत दोन्ही मागावं काय? नाही. लोणी ते लोणी आणि ताक ते ताक. ताक एकदम असार आहे आणि लोणी एकदम सार आहे. ज्याच्यात काहीच दम नाही, ताकद नाही, ते ताक. ज्याला भाताचं शितही पचत नाही त्याला जगायला आधार म्हणजे ताक. ताक एकदम असार आहे आणि लोणी एकमेव सार आहे. लोण्यातूनच आपल्याला पुढे तूप मिळतं. म्हणून दह्यातून हे दोन्ही निघतायत. म्हणून दोघांची किंमत सारखी समजू नये. आकाशाच्याच पोटात तारांगण आहेत आणि चंद्रही आकाशाच्या पोटात आहे. म्हणून तारांगण आणि चंद्र दोन्हीची बरोबरी केली तर चालेल का? नाही. आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे दोन्ही आकाशाच्याच पोटात आहे, पण दोन्हीची बरोबरी करू नये. गारगोटी ही पृथ्वीमध्येच आपल्याला सापडते आणि हिरा हा पृथ्वीतच आपल्याला मिळतो. पृथ्वीच्या पोटातूनच गारगोटी मिळते आणि पृथ्वीच्या पोटातूनच हिरा आपल्याला मिळतो. म्हणून गारगोटी आणि हिरा दोन्हीची बरोबरी केली तर चालेल? नाही. पृथ्वीच्या पोटी हिरा गार गोटी दोहोची समसाठी करू नये. तसं तुकोबाराय म्हणतात, या भूतलावर तुम्ही आम्ही जन्माला येतो आणि या ठिकाणी संतही जन्माला येतात. मग आपली आणि संतांची बरोबरी केली तर चालेल का? तुका म्हणे तैसे संत आणि जन,
भाजो नये. म्हणतात या भूतलावर तुम्ही आम्ही जन्माला येतो आणि संत जन्माला येतात, दोन्हीला समान असं मानू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन. समुद्रातही पाणी आहे आणि नदीतही पाणी आहे. पाणी दोन्ही ठिकाणी आहे. मग समुद्राला नदी म्हटलं तर चालेल का? समुद्र नदी होईल? शिवलिंग जे आहे ते कशाचं आहे? पाषाणाचं आहे. मग लिंगाला पाषाण म्हटलं तर चालेल का? समुद्राला नदी म्हणता येणार नाही, लिंगाला पाषाण म्हणता येणार नाही, तसं इतर जगाप्रमाणे संतांना तुम्हाला मानता येणार नाही. संत एक वेगळे आहे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नव्हती जगा मानसा त्या सारीखे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नव्हती जगा मानसा त्या सारखे. संत का एक वेगळं जीवन आहे. संत एक अलौकिक जीवन आहे, एक उत्तुंग जीवन आहे. संत संतांचं काय महत्व आणखी सांगावं? संतांच्या जन्माला येण्यात अलौकिकता आहे. संतांच्या बाललीलेत देखील अलौकिकता आहे. संतांच्या नामात वेगळा महिमा आहे. संतांच्या रूपात वेगळा महिमा आहे. संतांच्या सामर्थ्याचा वेगळा महिमा आहे. संतांच्या आलिंगनाचा वेगळा महिमा आहे. संतांच्या दर्शनाचा वेगळा महिमा आहे. काय सांग, संतांचा महिमा काय अलौकिक असा आहे. संतांच्या महिमाचा विचार जर करू लागलो तर वाणी कुंठित होते. ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. बोलण्याची सीमा झाली, हद्द. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. वाचा कुंठित होते. वाणी तिथे पुरीच पडू शकत नाही. शेवटी सर्वांना नतमस्तक व्हावं लागलेलं आहे आणि संतांचं वर्णन करण्याच्या बाबतीत गप्प बसावं लागलेलं आहे. तुकोबारा म्हणतात काय वर्णन करू, ही वाणी पुरी पडू शकत नाही. काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. माऊलींनी देखील ही भाषा वापरलेली आहे. एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळे वानू मी कवने. या लागी आता स्तुती सांडूने सर्वथा चरणी ठेवी जे माथा हे चिवले. वाणी अपुरी पडते. संतांचं असं एक अलौकिक जीवन आहे. संतांच्या नामाचं सामर्थ्य, संतांच्या रूपाचं सामर्थ्य, संतांच्या भेटीचं सामर्थ्य, संतांच्या कृपेचं सामर्थ्य, नव्हे नव्हे संतांच्या दर्शनात देखील अलौकिक महिमा आहे.
संतांच्या दर्शनात देखील महान लाभ आहे. तुमच्या आमच्या दर्शनात महान हानी आहे. काहींचं दर्शन घडूच नये. कधी घडू नये? अहो कधीच घडू नये. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. तुकोबारा म्हणतात त्याचं क्षणभर देखील दर्शन नको. दुर्जनाचं दर्शन होऊच नये आणि संतांचं दर्शन जीवनात झाल्याशिवाय राहू नये. संतांचं दर्शन होऊच नये. विंचवाचं दर्शन, दुर्जनाचं दर्शन होऊच नये. जीवनात संतांचं दर्शन व्हावं. विंचवाचं दर्शन जसं होऊ नये ते परवडायचं नाही. त्यात फार हानी आहे. संतांचं दर्शन जीवनात व्हावं. दुर्जनाच्या दर्शनात अनेक प्रकारची हानी आहे. हो, काही काही माणसांचं तोंड पाहिलं तर माणसाला दिवसभर जेवायला मिळत नाही. काहींचं तोंड पाहिलं का कोणाचीच काहीच कामं होत नाही. संध्याकाळी गप्पा मारत बसली का मोठी एक मजा येते बर का चर्चेमध्ये. का हो काय केलं आज तुम्ही, आज दिवसभर कुठे गेला होता, काय काय गप्पा छप्पा चालतात. हा सांगतो काय आजचा दिवस म्हणजे आज माझा काळा दिवस गेला जणू काय म्हणतो. फालतू दिवस गेला. मी आजच्या दिवसाची 7-8 कामांची योजना आखलेली होती. सकाळी कुठं, जेवायच्या अगोदर कुठं, जेवल्यानंतर काय, 4 वाजता काय, 7 वाजता काय. परंतु एकही काम आज माझं झालं नाही. एकही झालं नाही. बरं सहज घडणारी कामं होती, सहज शक्य होणारी कामं होती, काय अडचणीची नव्हती, तरी एकही काम माझं झालं नाही. त्यावेळेला दुसरं त्याला काय म्हणतो माहितीये का, एकही काम तुझं झालं नाही. घडणारी काम, सहज शक्य असणारी काम झालं नाही. म्हणजे सकाळी उठून तू कोणाचं तोंड पाहिलं होतं म्हणतो. दुसरा त्याला काय म्हणतो, सकाळी उठून तू कोणाचं तोंड पाहिलं होतं. म्हणजे काहींच्या नुसत्या तोंड पाहण्यामध्ये कुठलंच काम होत नाही. काहींच्या दर्शनात जेवायलाही मिळत नाही. काहींचं दर्शन जीवनात होऊच नाही. अजामेळाला वाईट दर्शन झालं क्षणभर. त्याचा दुष्परिणाम काय झाला, अजामेळ सदाचरणी असणारा पण दुराचरणी झाला. तो सत्शील होता पूर्वीचा, परंतु एका क्षणाचं वाईटाचं दर्शन त्याच्या अधःपतनाला कारणीभूत झालं. म्हणून वाईटाचं दर्शन होऊच नये आणि संतांचं दर्शन जीवनात झाल्याशिवाय राहू नये. कहो तुकोबारा, संतांचं दर्शन जीवनात व्हावंच असं तुम्ही म्हणता. हो, पाहिलाच पाहिजे. दर्शन झालं समजा आमच्या जीवनात, तर त्यापासून लाभ काय प्राप्त होणार, तर संतांच्या दर्शनात काय घडणार हे तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.
दर्शने विश्रांती संतांच्या दर्शनात काय फलश्रुती आहे? तुकोबारा सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात स्पष्ट करतात. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. दर्शने ताप जाती, दर्शने विश्रांती. संतांच्या दर्शनाने ताप जातात आणि जीवनात विश्रांती प्राप्त होते. म्हणजे अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्ट प्राप्ती संतांच्या दर्शनात काय होते तुकोबारा या शेवटच्या चरणात स्पष्ट करतात. नानासाहेब, मला या अभंगात प्रवेश करण्याकरता शेवटचं चरण दरवाजा दिसला म्हणून या चरणातून मी अभंगात प्रवेश केला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मोठ्याच्या घरात कुणीकडूनच जाता येत तसं या अभंगात जाण्याकरता मला शेवटचं चरण दरवाजा दिसला म्हणून या शेवटच्या चरणातून मी अभंगामध्ये प्रवेश केलेला आहे. तुकोबारा म्हणतात संतांच्या दर्शनाचं हे महान साफल्य आहे की ताप जातात आणि जीवनात विश्रांती प्राप्त होते. ताप हे जीवनात संतप्त करणारे आहेत. जीवनातले ताप गेलेच पाहिजे. जोपर्यंत जीवनात ताप आहे तोपर्यंत संताप आहे, दुःख आहे, व्यथा आहे. ताप हे तीन आहेत: आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. हे तीन ताप माऊली म्हणतात सामान्य समजू नका. हे तीन ताप म्हणजे ओणवा आहे. ओणवा तापत्रय अग्नीचा लागला ओणवा. ओणवा का म्हटलंय? घरातला जो अग्नी असतो तो घरातला अग्नी शिजवायचं काम करेल, काही बाकी इतर त्रास देणार नाही. पण वनात जर अग्नी लागला तर तो सगळ्या वनाला खलास करून दग्ध करून टाकतो. झाड तर संपवतो, त्यात असणारे पशु पक्षी लहान मोठे सर्व काही इतर भस्मसात करून टाकतो. म्हणजे वनवा हा वनातल्या सर्वांचं जीवन उद्ध्वस्त करतो. तसं तीन ताप मनुष्याचं जीवन उद्ध्वस्त करतात. मनुष्याच्या जीवनात काही अर्थ वाटत नाही असं वाटतं त्या जीवाला. काही काही वेळेला या त्रिविध तापाने तप्त झालेले जीव संतापाने देह त्याग देखील करतात. काय जगण्याचा अर्थ म्हणतात, काय उपयोग नाही. इतके व्यथित होतात आणि शेवटी प्राण त्याग करतात. एखाद्या विहिरीला सप्रेम भेट देतात, नाहीतर रेल्वे खाली उंच कड्यावरून लोटून घेतात. त्रिविध ताप भयंकर तप्त करतात जीवाला. कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये एखादा ताप, कधी दोन्ही ताप, कधी तिन्ही ताप, परंतु कोणताच ताप नाही असं मात्र नाही. ज्याचं जीवन ज्या प्रारब्धाने ज्या कर्माने जसं जसं बनलं असेल त्या त्या प्रकारे हे तीन कमी जास्त प्रमाणे असतात. काहींचं जीवन एकदम खालचंच असतं तर तिन्ही जोरदार भिडतात, तिन्ही ताप तप्त करतात. कमी जास्त प्रमाण असेल तर कोणाला दोन, कोणाला एक, कमी जास्त प्रमाणात हे त्रिविध ताप तप्त. हे कशाला म्हणतात आपल्याला सांगतो. आध्यात्मिक ताप कशाला म्हणतात? देहामध्ये रोग निर्माण होऊन जी व्यथा आपल्याला होते, देह संबंधी देहात रोग व्याधी निर्माण होऊन जी व्यथा होते त्याला म्हणतात आध्यात्मिक ताप. निळोबा यांचा एक सुंदर अभंग आहे. देही प्रगटे रोग व्याधी तेने आहाळली तापे बुद्धी लोळे न पुरे दुःखावधी तो आध्यात्मिक ताप बोलीजे. तो आध्यात्मिक ताप म्हणतात की देहामध्ये रोग निर्माण होऊन व्याधी निर्माण होऊन जो व्यथित होतो
त्याने आहळली तापे बुद्धी. काही माणसांच्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून रोग असतात. नाही, जन्माला येतानाच रोग बरोबर घेऊन येतात. नुसते हे एकटेच जन्माला येतात असं नाही, रोगही बरोबर जन्माला येतात. जन्मापासून काहींना कोणता रोग तर काहींना कोणता रोग, सारखी व्यथा शरीरामध्ये असते. त्यांना जर विचारलं का हो कसं काय तुमचं, म्हणतो सगळं ठीक आहे. हो, आई वडील आहे, जमीन जुमला आहे, बागायती शेती आहे, बंगले आहेत, गाड्या आहेत, धंदा आहे, सर्व काय चांगलं आहे. मग तुम्ही नेहमी दुःखी दिसता. हे सगळं आहे पण शरीर साथ देत नाही, प्रकृती साथ देत नाही. सारखं काही ना काहीतरी दुखत राहतं, सारखं काहीतरी. डॉक्टर सांगतात मोसंबीच्या रसावर राहायचं. अन्नाचा कण पोटात गेला का तो मेला. सांगा काय करायचं या इस्टेटीचं, म्हणतो काय करायचं या संपत्तीचं. आता याला जीवनात जे दुःख आहे कोणतं, हे आध्यात्मिक दुःख आहे. बाकी सर्व ठीक आहे, परंतु शरीर साथ देत नाही, याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. काही माणसांच्या जीवनात शरीर ठणठणीत असतं, मजबूत असतं. किती पडला धडला उठला तरी त्याला काही परिणाम होत. भातामध्ये कोवळे कोवळे खडे जरी गेले लहान लहान तरी त्याला काही परिणाम करू शकत नाही. त्याला जर विचारलं का रे बा तुझं कसं काय, तो म्हणतो तब्येतीच्या बाबतीत आपली कधीच तक्रार नाही. म्हणतो काही मिळू द्या नाही मिळू द्या, 4-4 टाइम जेवतो, नाहीतर एकही टाइम नसलं तरी चालतं. म्हणतो रात्रभर झोप नसली तरी काय होत नाही, आणि रात्रभर झोपून राहिलो तरी काय होत नाही. कुठल्याच याचा आपल्या प्रकृतीवर काहीच परिणाम होत नाही. म्हणतो शरीर म्हणजे आपलं चांगलं साध्य काय. ते म्हणतो ईश्वराची कृपा आहे आपल्या तब्येतीच्या बाबतीत. काय म्हणतो काय नाही, मग काय तुला दुःख नाही. काय सांगायचं, शारीरिक मला काय ताप नाही, पण शेजारीच असे नादान मिळाले की उठल्यापासून भांडण तर रात्री झोपेपर्यंत भांडण. काकडा ते शेजारती. देवाच्या काकड्याऐवजी यांचाच काकडा करून आम्ही काकडलो जातो. आमच्या जीवनाची परिस्थिती अशी विचित्र होते. सारखे भांडतात, उठल्यापासून भांडण ते झोपेपर्यंत भांडण. नवे नवे भांडणातूनच आम्ही जागे होतो, भांडणातच झोपे जातो. असं वाटतंय पंढरपूर सोडून जावं की काय दुसरीकडे, कोणाच ठाऊक आता. म्हणजे याला जे दुःख आहे, याला कोणतं दुःख आहे, इतर जीवापासून दुःख आहे. शरीर चांगलं आहे म्हणजे आध्यात्मिक ताप त्याला नाही, पण आधी भौतिक ताप आहे. आधी भौतिक ताप कशाला म्हणतात, इतर भूतापासून होणारी पीडा. भूती उपद्रव दिधला ताडीला अथवा निस्तेजिला, तेने चित्ती दाहो झाला आधी भौतिक बोलीला तो ताप. त्याला आधी भौतिक ताप म्हणतात, म्हणजे इतर भूतापासून होणारी पीडा. आणि तिसरा अधिदैविक ताप. अधिदैविक ताप म्हणजे देवतादिकापासून होणारी पीडा, दैवी प्रकोप. अतिवृष्टी होऊन पिकं जाणं, कधी अनावृष्टी होऊन पिकं जाणं, कधी भूकंप होऊन सगळं लयाला जाणं. हा दैविक ताप आहे, आधी दैविक ताप. दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी, राजके लुटिले झाला कष्टी, आगीने जळता नावरे संकटी, तो अधिदैव ताप बोलीचे. हा अधिदैविक ताप आहे. कधी एकदम आग लागून जाते, सर्व भस्मसात होऊन जाते, हा अधिदैविक ताप आहे. कधी महापूर येतो, त्या पुरात सगळं वाहून
जात. हा आधी दैविक ताप आहे. नाथ महाराजांची भागवतात एका ओवीतच तिन्ही तापाचं दर्शन घडवलेलं आहे. भूतांची पीडा ते भौतिक, देवांची पीडा ते दैविक, देही उपजती ज्वराधिक ते पीडा देख दैहिक. असे एकाच ओळीतून तिन्ही तापाची दिशा नाथ महाराजांनी दाखवलेली. तीन ताप कशाला तर असे जे त्रिविध ताप हे जीवाला सारखे संतप्त करत असतात. तुकोबारा म्हणतात जर संतांचं दर्शन जीवनात जर घडलं तर हे त्रिविध ताप जातात. कुठलाही ताप राहू शकत नाही. तुका म्हणे त्रिविध ताप मग जाती आपे आप. बरं संतांचं दर्शन झाल्यानंतर ताप जायला किती वेळ लागतो? पाप ताप दैन्य जाय उठाउठी, उठाउठी जाय. धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी. उठाउठी हे तिन्हीकडे लावायचं. पाप उठाउठी गेले, ताप उठाउठी गेला आणि दैन्य उठाउठी गेले. संतांच्या दर्शनामध्ये कुठलाच ताप राहू शकत नाही. साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप. मुखातून अमृतमय असे शब्द बाहेर पडतात. तुमच्या आमच्या बाबतीत तर बोलू नका. काय काय माणसांना इतकी वाईट सवय असते की प्रत्येक वाक्याला शिवी देतात. शिवी शिवाय त्यांचं वाक्यच पूर्ण होत नसतं. काही माणसांजवळ शिव्यांचा स्टॉकही भरपूर असतो. प्रत्येक वेळेला नवीन शिवी देणार, जुनी येऊ देणार नाही. आपली तरी चाल जुनी येईल. आपला एकदा विषय झालेला पुन्हा परत त्याचं पुनरावृत्ती होईल, परंतु त्याच नाही. काही माणसांजवळ इतकं भरपूर असतं शिव्यांचा स्टॉक. परंतु संत आपल्या अमृतमय वाणीने अशा वाईटांची देखील सवय घालवतात. एक असा मूर्ख मनुष्य गेला एका संतांकडे. काय काय जसं कुत्र कुणी आलं का भुकत राहत, तसं काही माणसांना भुंकण्याची सवय असते कोणावर बोल. आणि त्यात त्या संत दिसला का मग तर विचारूच नका. पुष्कळला आम्हाला अनुभव येतो. हे चालले जोगडे म्हणतात, चालले जोगडे, चालले बगळे म्हणतात. कोण काय म्हणेल, कोण काय बोल सांग. संत पाहिलं का त्यांच्या डोक्याची तिडी फुटते त्यांना. एक गेला मूर्ख मनुष्य असं संतांजवळ आणि शिव्या देत सुटला. खूप शिव्या, सारखे शिव्या देत. पण साधू त्याचा काहीच विचार करत नाही. साधू तिकडे लक्षच देईनात. तेवी उन्मत्ते जगे जयाशी खंती न लगे. काय त्यांना खंत वाटत नाही. तो चाललाय त्याचा भडेमार चाललाय सारखा शिव्या देण्याचा. तो डाकतोय, सारखा बोलतोय. पण साधूला त्याचं काहीच. शेवटी तोच कंटाळला बुवा, पण साधूला काही फरक पडला नाही. कंटाळला शेवटी म्हणाला, का रे मी इतक्या शिव्या दिल्या तरी तुला घाम फुटत नाही, तुला काही वाटत नाही. किती रे निर्लज्ज. बोल बोल बोल. देवाने तोंड दिलंय ना, वापर कर जरा, बोल. साधू म्हणले आता बोलायला हरकत नाही जरा.
याच्या बोलण्यात बदल जर घडवायचा असेल तर आता आपल्याला बोलायला काय हरकत नाही. बोल बोल, किती रे निर्लज्ज, मी इतक्या शिव्या दिल्या तरी तुला काही वाटत नाही, बोल ना. देवाने तोंड दिलंय, देवाने तोंड दिले म्हटल्यानंतर संतांना असं वाटलं देवाने तोंड कशा करता दिले याला सांगितलं पाहिजे, समजून दिलं पाहिजे. बोल ना, इतक्या मी शिवाय दिला तुला काय वाटत नाही. साधं म्हणले बागरस, तू तुझं काम केलं, मी माझं काम केलं. म्हणे मग माझं शिव्या देण्याचं काम तुम्हाला नाही शिव्या द्यायचं, मला ते काम करायचंच नाही तर मी कशा करते. तुला ते काम करणं जर आवडतंय, तुला त्याच्याशिवाय जर करमतच नाही, तुझं पोटच जर त्याच्याशिवाय भरत नाही, तू तुझं काम करतोय. मला या बोलण्यात रस नाही, मला हे काय उत्तर द्यावं वाटत नाही, मला काय त्याचं वाटायचं. पण मी तुला उद्देशून इतक्या शिवाय दिल्या, काय वाटू नये तुला. साधं म्हणतात मला काय वाटायचं त्याच्यावर. एक तू लक्षात घे, तू तुझ्या मित्राला मनी ऑर्डर केली, 3000 रुपयाची मनी ऑर्डर तू तुझ्या मित्राला केली. त्या मित्राने जर ती सोडवूनच घेतली नाही, ती मनी ऑर्डर जाईल कुठं, कुठं जाणार. भेजने वाले का नाम और पुरा पता, त्याच्यावरती परत येणार आणि ज्याची त्यालाच मिळणार, ती दुसऱ्याला कोणाला जाणार नाही. त्याच्या भावाकडे नाही, आई बापाकडे नाही, पुतण्याकडे नाही, मुलाकडे नाही, त्यालाच तोच येईल आणि तोच हे करेल तर ती परत त्याला. तशी तू शिव्यांची मनी ऑर्डर केली मला, पण मी सहीच करत नाही, ही तुझी तुला परत. मला काय त्यातलं वाटायचं. अरे बाबा, देवाने आपल्याला देह दिलेला आहे, देवाने आपल्याला वाणी दिलेली आहे, ही कशा करता दिलेली आहे, कशाला दुरुत्तर बोलावे, कशाला वाईट तोंडातून काढावं, त्याचा परिणाम आपल्या जीवनात वाचिक पाप करून घ्यावं आणि त्या पापाचा परिणाम दुःख भोगण्याची पाळी. या प्रकारे संतांनी त्याला प्रबोधन केल्यानंतर त्याचा तिथेच निर्णय झाला, म्हणे आजपासून मी हे बंद करेन. मग मी काय करू. अरे नामचिंतन कर, त्या वाणीचा उपयोग नामचिंतना करता कर, माळा घे, जप कर, चिंतन कर. संतांच्या मुखातून काय बाहेर पडतं, मुखी अमृताची वाणी, हा एक अर्थ. आता दुसरी मुखी अमृताची वाणी, त्या संतांच्या मुखातून नित्य नामचिंतन चालतं. दिनरजनी हा चिरंदा, गोविंदाचे पवाड, गोविंदासनी, गोविंद शयनी, गोविंद त्या मने बैसला असे. नित्य नामचिंतन, नामचिंतना विना एक क्षण त्यांचं जात नाही. आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण तुका म्हणे क्षण खाता जीविता न विसंबू. आणि भगवंताच्या नामाला अमृत असं म्हटलेलं आहे. नामामृत सार मुखा माझी, तुका म्हणे शंख चक्रांचे शृंगार. नामामृत सार मुखा माझे, नामाला अमृत म्हटले. उलट काय काय ठिकाणी तर अमृतापेक्षा नामामध्ये गोडी आधी सांगितलेली आहे. नामदेवरायांचा म्हणजे अमृताहुनी गोड नाम तुझे देव. तुकोबरा देखील म्हणतात, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जय असे फिके पुढे. ज्याच्या पुढे अमृत फिकं पडते. अमृत राहिले लाजोनी माघारे, येणे रसे थोरे ब्रह्मानंदे. म्हणून अमृतापेक्षा गोडी नामामध्ये अधिक आहे. आणि असं नामामृत त्यांच्या मुखामध्ये सतत असतं. ते नामाला विसरत नाही, हे दिसतं की नाही आपल्याला. सतत माळ जपतात, सतत रामकृष्णारे भजन करतात. हा कळण्यासारखा फरक आहे की नाही. आपण तर कीर्तनातही म्हणत नाही. तुमचं नाही सांगत, आपलं इथलं नाही सांगत कोणाचं. जे न आलेले त्यांचा प्रश्न सोडून द्या. कीर्तनात आलेले माणसं, कीर्तनात बसलेले माणसं, कीर्तनाचा महिमा ऐकणारे माणसं, नामाचा महिमा ऐकणारे माणसं नाम म्हणू शकत नाही, तोंडाने नाम घेऊ शकत नाही. कीर्तनात हातही बंद आणि तोंडही बंद. जरी विठ्ठल विठ्ठल किती वेळा झालं तरी तो तोंड उघडत नाही. एखाद्या वेळेला शेजारी म्हणतो, ये अरे म्हण ना, टाळी वाजव, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हण. ते बुवा काय सांगतात, भजन कर. तो म्हणतो, ये गप, तुला म्हणायचं तर म्हण, मी नाही म्हणणार म्हणतो. म्हणजे इथे धक्का देऊन आठवण देऊनही आपली नाम घेण्याकडे प्रवृत्ती होत नाही. आपल्याला सांगून आपण नाम घेऊ शकत नाही. आणि त्यांच्या वाणीने थांबायचं ठरवलं तर थांबत नाही.
माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा आठवण देऊनही नाम घेऊ शकत नाही आणि संतांनी विसरायचं ठरवलं तर विसरू शकत नाही. वाचेला म्हणतात अगं थोडा वेळ तरी विश्रांती घे ना, पण ती ऐकत नाही. माझी मज झाली अनावर वाचा, माझी वाचा मज अनावर झाली, माझी वाचा मला आवरू शकत नाही. आता जिव्हे झाला चळ, नेघे अवसान ते फळ, नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा, तुका म्हणे याभो विठ्ठलासी आता, नये विसंबता माझे मज, माझं मला त्याला विसरता येत नाही, ती वाणी थांबत नाही. असं नित्य नामचिंतन त्यांचं चाललेलं आपल्याला दिसतंय की नाही? आपण तर अजिबात घेत नाही आणि ते थोडा वेळ थांबत नाही. हा फरक आहे की नाही? म्हणून आपल्या अंगातच त्यांच्या अंगात हा सहज कोणाला समजण्यासारखा फरक आहे. म्हणून त्यांच्या शरीराच्या दर्शनात ताप जाऊ शकतात आणि विश्रांती मिळू शकते. आपल्या दर्शनात ताप वाढणार, विश्रांती दुरावली जाणार. त्यांच्या दर्शनात निश्चित ताप जाणार, विश्रांती प्राप्त होणार. मुखी अमृताची वाणी, हा दिसण्यासारखा समजण्यासारखा फरक आहे. आणि तिसरे अमृत म्हणजे बोधामृत. हे संतांच्या जीवनामध्ये असत. आले मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे. तुका म्हणे कानी ऐकली मात, तोच झाला घात जीवपणा. त्यांच्या मुखातून असे बोधामृत अमृतमय वचन बाहेर पडतात की जीवाचा जीवपणा नष्ट होऊन जातो आणि जीव हा ब्रह्मरूप होऊ शकतो. त्यांच्या वाणीतून हे बोधामृत बाहेर पडतं. म्हणून हा फरक तुमच्या आमच्या शरीरात आणि संतांच्या शरीरामध्ये आहे. तुकोबाराय म्हणतात आता आणखी किती पुरं झालं ना, समजलं ना आता आपल्या फरक, शरीरातला फरक आणि त्यांच्या शरीरातला फरक समजला. आता तुला एकच शेवटचं सांगतो, बाकी बोलण्याचं कारण नाही. अरे देह देवाचे कारणे. एकेका इंद्रियांचे एकेकाचं वेगवेगळं काय सांगत बसू तुला? त्यांचा सर्वांग जो देह आहे तो त्यांचा देह देवाचे कारणी आहे. आपला देह कोणाचे कारणी हे ज्याचं त्याने ठरवा. आपण आपला देह कुठल्या कारणे लावतो, या देहाचा उपयोग आपण कुठं करतो? परंतु संत आपल्या देहाचा उपयोग देवाच्या सेवेकरता, भक्ती करता, साधने करता, जगाच्या उद्धारा करता करता. देह देवाचे कारणे, दुसरा विषय नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. एक विषय तो सकळांचा हरी, दुसरं काहीच नाही, केवळ देह देवाचे कारणे. तुम्ही म्हणाल पटत नाही तुमचं हे विधान आम्हाला. देह देवाचे कारणे कसं? पूर्वीच्या सगळ्या संतांची चरित्र बघा, इतिहास बघा. त्या संतांनी आपापल्या वाट्याला आलेला संसार केलेला आहे. गोरोबा काका मडकी घडवीत होते की नाही? मग देह देवाचे कारणे काय? रोहिदास महाराज चर्म रंगवत होते की नाही?
मग देह देवाचे कारण आहे काय? सावता महाराज शेती करत होते की नाही? मग देह त्यांचा शेतीकडे होता की? मग देह देवाचे कारण आहे कसं काय तुम्ही म्हणता? लक्षात घ्या, जरी ते संत आपल्या वाट्याला आलेला संसार करत होते, परंतु त्यांचा संसार देखील देवाला आवडत होता. तुमचा आमचा परमार्थ देवाला आवडतो की नाही कोणास ठाऊक, परंतु त्या संतांचा संसारही देवाला आवडत होता. कशावरून? अहो, देव त्यांचा संसार करू लागले याच्यावरून. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे सेलेविणी, सजन कसाया विकू लागे मांस, माया सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोख्या मिळ्या संगे ढोरे ओढे, घडी माती वाये गोऱ्या कुंभाराची. त्या संतांची सगळी कामं देव करू लागलेले आहेत. त्यांचा देह हा जे ते काय करत होता त्यात ते देवच पाहत होते. म्हणून देह संसाराचे कारणे नाही, देह देवाचेच कारण. सावता महाराजांनी शेती केली, कांदा लावला, मुळा लावला, भाजी केली, पण त्या कांद्याला, मुळ्याला आणि भाजीला सावता महाराज काय समजत होते? कांदा, मुळा, भाजी ही मिठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. माझा हरी हा म्हटलेला आहे. कांदा माझा हरी आहे, लसूण माझा हरी आहे, ऊस गाजर रताळू अवघा झालाचे. सावताने केला मळा, पुढं काय? विठ्ठल पायी गोविला गळा. आपणही मळा करतो, पण आपला गळा कुठं गोवतो? हा फरक आहे. जरी ते आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय करत होते, तर ते व्यवसायातही भगवानच पाहत होते. म्हणून त्यांचा देह संसारा करता नव्हता, त्यांचा देह हा भगवंताच्या सेवेकरताच होता. म्हणून देह देवाचे कारण, असा हा फरक आहे. असं तुकोबराने सांगितल्यानंतर तो ग्रस्त म्हणाला, महाराज हे तुम्ही सगळं सांगितलेलं पटत पटत आलंय, परंतु काय काय गोष्टी अशा आहेत की त्या पटतच नाहीत, ते डोक्यात नीट बसतच नाही. म्हणजे कसं काय? अहो, ते संतांचं शरीर आणि आमचं शरीर, आम्ही जन्माला येतो ते आईच्या उदरातूनच येतो की नाही? आणि संत काही आकाशातून पडतात का? तेही आईच्या उदरातूनच जन्माला येतात ना. म्हणजे आमचा जन्म जसा योनीद्वारा, तसा त्यांचाही जन्म योनीद्वाराच आहे. म्हणून आई वडिलांच्या संगमातूनच त्यांचाही देह निर्माण होतो आणि आई वडिलांच्या संगमातूनच आमचा देह निर्माण. म्हणून निर्मितीचं जर एकच आहे यंत्र, हा जर एकच भाग आहे, तर तुम्ही हा फरक कसा काय करता आमच्या अंगात आणि त्यांच्या अंगात? तर तुकोबरा म्हणतात, तू बरं झालं फार मुळाकडे गेला. आणि खरं सांगू, तिथूनच फरक आहे हा. तू जे म्हणतो ना, हा फरक कसा काय? हा तिथूनच, मुळातूनच फरक आहे. तुमचं आमचं बीज जे आहे ते खराब बीज आहे, म्हणून आपला अंग असं निर्माण झालेला आहे. आणि त्यांचं जे बीज आहे ते कसं बीज आहे हेच तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे. तुकोबाराय सांगतात बाबा मुळातूनच फरक आहे. तुझे म्हणतो ना तिथूनच फरक आहे. तुमचं आमचं अशुद्ध बीज म्हणून हे असे घाण प्रजा जन्माला येते आणि त्यांचं शुद्ध बीज म्हणून त्यामुळे ही रसाळ गोमटी अशी फळं बाहेर पडतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे. बाकी आपलं बीज तैसे फळ वरी आले अमंगळ आणि त्यांचं बीज हे शुद्ध आहे, गोमट आहे. त्यामुळे फळं देखील गोमटी रसाळ आहेत. गोमटी या बीजाची फळे ही गोमटी. म्हणून अशा काही परंपरा आहेत की त्या परंपरेतून येणारे सर्व काही भगवंताला आवडणारेच भक्तिनिष्ठ साधनानिष्ठ असे दिसून येते. तर या प्रकारे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. तर या प्रकारे जसं बीज तसं फळ. बीजावर फार अवलंबून आहे बरं का फळाचं. हे शासनाच्याही लक्षात आलंय आता की बीजावर फळं अवलंबून असतात. म्हणून या करता शासनाने खास या करता महामंडळ स्थापन केले. महाराष्ट्र राज्य बी बियाणे महामंडळ. हे लक्षात आलं शासनाच्या देखील की बीजावर फार अवलंबून आहे उत्पादन. म्हणून देशाचं उत्पादन जर भरपूर वाढवायचं असेल, स्वयंपूर्ण जर देश करायचा असेल तर बीज चांगलं शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. बीजावर अवलंबून आहे. परंतु दुर्दैव असं आहे इतरांच्या बीजाचा शासन विचार करते पण बीज निर्माण करणाऱ्यांच्या बीजाचा विचार करत नाही. ही शोकांतिक आहे. हा जर ह्या बीजाचा जर शासनाने विचार केला ना तर देशात खरं स्वराज्याचं सुराज्य होऊन जाईल. विठ्ठला विठ्ठला. शुद्ध बीज त्यापासून ही गोमटी अशी रसाळ फळं बाहेर पडलेली आहेत. एकच पुरावा आपल्याला देतो, जास्त विस्तार करण्याची गरज नाही. ज्ञानोबराय समाधीला बसले. आक्रंदती बाळे करुणावचनी मुक्ताबाई शोक करते आहे. सोपान काकाची तर वेगळीच दशा झाली. निवृत्तीनाथांसारखे देखील शोकमग्न झालेले आहेत, रडतायत. त्यावेळेला रुक्मिणी मातेला एक कस्तुरी वाटायला लागलं. रुक्मिणी माता देवाला म्हणते देवा तुम्ही जा आणि त्या बालकांना समजवा, जरा शांत करा. देव समजवायला गेले, देवही रडायला लागले. त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणते देवा तुम्ही देखील रडता, ज्यांच्या करता तुम्ही रडता त्यांचं असं काय महत्व मला सांगता. देव म्हणतात सांगतो ऐक. देवो म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरा तळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही पुणे पवित्रा याचे निदर्शने होती. अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येथे होते निळकंठ. ब्रह्मादिकी तपवरिष्ठ येथेच पै केले. इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदोरशी पंचक्रोशी यापासून येथे त्रिवेणी गुप्ता असे. भैरवापासून भागीरथी वसे. पूर्ववटी जे माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती. भोवती वनवल्ली वृक्षी येथे देव येऊन होते पक्षी. हे असे नित्य साक्षी आस्थी नासती उदकी. हे पंढरीहुनी सोपे जनाची हरावया पापे. कळिकाळ कोपलिया कोपे नचले अलंका पुरासी. ऐसे सांगता हरिसी प्रेम वसंडले रुक्मिणीसी. म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्या वेळेला देवाने रुक्मिणी मातेला ज्ञानोबरायांचं महत्व सांगितलं त्यावेळेला रुक्मिणी मातेला वसंडून आलं. रुक्मिणी माता म्हणते धन्य आहे त्या मातेची कुश की ज्या कुशीतून ज्ञानोबराय जन्माला आले. ज्ञानेश्वरा ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज
माऊली तुकाराम जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणून तुकोबाराय या अभंगातून वर्णन करतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमाटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाते तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. ज्या जगद्गुरु तुकोबाराने तुम्हा आम्हाला सर्व प्रबोधन केलं त्यांचं एक वेळ आपण स्मरण करूया. सर्वजण तुकोबारांच्या नामचिंतनात सहभागी व्हा. तुकाराम 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 जगद्गुरु तुकोबारायांनी अशी एक महान अभंग रचना करून तुम्हा आम्हा सर्व जीवांना मोलाचं प्रबोधन केलेलं आहे. या अभंगातून आपण देखील आपल्या जीवनामध्ये असं जीवन कसं आपलं बनू शकेल याकरता काय करायला पाहिजे याचा विचार करावा आणि तशी आपल्या जीवनाची वाटचाल करावी की निश्चित आपल्याही बाबतीत ही अवस्था आल्याशिवाय राहणार नाही. आणि ही अवस्था जीवनात निर्माण होणं हेच परिपूर्णतेचं द्योतक आहे. नाहीतर आपल्याला भ्रमंती भटकंती करण्याची पाळी येईल. तर या दृष्टीने वाटचाल कर असे अभंग समोर ठेवावेत. त्या अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवावं की निश्चित हेच अभंग आपल्याला तारल्याशिवाय राहणार नाही. अहो ज्यांच्या अभंगाने दगडांना तारलेलं आहे त्यांचे अभंग आपल्याला का तारणार नाही? तुकोबारांच्या अभंगाने दगडांना तारले की नाही? रामेश्वर भट्टाने दगड बांधून हे अभंग इंद्रायणीच्या डोहात बुडवायला लावले. दगड बांधून बुडवले अभंग. परंतु त्या अभंगाची अशी तारकता की त्या बुडवणाऱ्या दगडांनाही घेऊन ते अभंग वर आले 8व्या दिवसांनी. जळी दगडा सहित वया तारिल्या जायचे आलाय. आणि तिथून पुढे आपल्याला हे अभंग मिळाले. आता जे आपण तुकोबारांचे अभंग पाहतो, वाचतो, गाथा पारायण करतो, हे अभंग आपल्याला केव्हा मिळाले? तिथे तरल्यानंतर आपल्या वाट्याला आले. बुडाले असते तर गुरुवारी मामासाहेब दांडेकर म्हणायचे आमचे, मग आपणही बुडालोच असतो. ते अभंग तरले म्हणूनच आपण तरलेलो आहे. तेव्हा ते अभंग जिथे तरले त्याच जागेवर दगडावर त्याचं चिरस्मारक आपल्याला करायचं याकरता गाथा मंदिराची योजना आहे. आपल्या सर्वांच्या कानावरती आली असेल की जिथे तो गाथा तरला, जिथे तुकोबारायांना बालवेशात देवाने दर्शन दिलं, जिथे तुकोबारायांना या प्रकारे अनुष्ठान केलेलं ते स्थळ, भगवंताचं दर्शन, त्या अभंग तरलेलं स्थान, त्याच प्रासंगिक प्रासादिक जागेवर या अभंगाचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर आपल्याला करायचं आहे. उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून हे सगळे अभंग तिथे लावायचे आहेत. 5 कोटीचा हा प्रकल्प आहे. मोठं जागतिक कीर्तीचं असं हे मंदिर आपल्या वारकऱ्यांचं होत आहे. मोठं स्वाभिमानाचं केंद्र येते. आपल्या वारकऱ्यांचं जीवनधन ते ठरणार आहे. आपल्या महाराष्ट्राची ती एक अस्मिता ठरणार आहे. मोठी स्वाभिमानाची बाब ठरणार आहे की जिथे तुकोबारायांच्या अभंगाने जागतिक कीर्ती केलेली आहे. म्हणून जागतिक कीर्तीचं असं ते मंदिर तिथे आपल्याला करायचं. त्या प्रासंगिक जागेवर जिथे तरले अभंग तिथे, जिथे तुकोबारांनी 13 दिवस अनुष्ठान केलं तिथे, जिथे तुकोबारांना बालवेशात देवाने दर्शन दिलं त्या अनुष्ठान स्थळी 4 एकर जागा या कार्याकरता आपण विकत घेऊन
तिथे संत तुकाराम महाराज वाङ्मय संशोधन मंडळ या नावाचा ट्रस्ट निर्माण करून त्याद्वारा ह्या मंदिराचं काम भव्य प्रमाणात चाललेलं आहे. आतापर्यंत 1.25 कोटीचं काम होऊन गेलेलं आहे. 3 मजले तयार होऊन 8 शिखरं या मंदिराची तयार झालेली आहेत. 9 शिखरं आहेत एकूण या मंदिराला. त्यापैकी 9 जे शिखर त्याची उंची 125 फूट आहे. त्याचा निम्मा भाग होत आलेला आहे. आता येत्या बीजेला आपण जरूर देहूला या. आपण पंढरपूरला येतो, आळंदीला येतो, पण देहूला येत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. देहूची वारी करायलाच पाहिजे. आपल्या वारकऱ्यांचं ते कलशस्थान आहे. तो का झाला असे कळस, आणि कळसाच्या दर्शनाला आपण येत नाही, ही मोठी आपली चूक आहे. तरी देहूला बीजेच्या वारीला जरूर यायलाच पाहिजे. सर्वांनी यावं. कळसाच्या दर्शनात सर्व दर्शन आहे. तो का म्हणे मोक्ष देखील आहे. म्हणून तुकोबारायांच्या दर्शनात सर्व महान सफलता आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून वारीला जरूर या. 11 मार्चला तुकाराम बीज आहे या वर्षी. कोणी म्हणेल मला सुट्टी रजा तर मिळाली पाहिजे, रविवार आहे. या वर्षी रविवार आहे, म्हणून कोणी सबब काय सांगू नका आणि जरूर या. देहूचे वारी तुकोबारायांचं दर्शन आपल्याला घडेल आणि त्याबरोबरच गाथा मंदिर कुठपर्यंत आलंय, कसं आहे ते पाहायला मिळेल. एकांत स्थळे